नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बदलापूर आंदोलन पेटले, तब्बल 10 तास रेल्वे सेवा ठप्प, पोलिसांनी आंदोलकांना पांगवले। बदलापूर येथील नामांकित आदर्श विद्याप्रसारक संस्था कुळगाव बदलापूर या शाळेतील 2 चिमुरड्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पालक आणि नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून दगडफेक, तोडफोड हे आंदोलन पेटल्यामुळे रेल्वे सेवा तब्बल 10 तास ठप्प झाली होती। अखेरीस पोलिसांनी आंदोलकांना पांगवले आणि रेल्वे ट्रॅक मोकळा केला, मात्र अद्याप ही रेल्वे सेवा पूर्णपणे सुरळीत झाली नाही। याबाबत सविस्तर माहिती अशी की बदलापूरमधील आदर्श विद्याप्रसारक संस्था या शाळेतील 2 चिमुरड्या मुलींवर या शाळेतील अक्षय शिंदे नामक कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला। मुलीच्या तक्रारीनंतर खासगी दवाखान्यात तिची तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला। पालकांनी या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर ही संस्था भाजपच्या पदाधिकाऱ्यांची असल्याने दबावामुळे 12 तासानंतर देखील गुन्हा दाखल करून घेतला नाही असा आरोप पालकांनी केला व हा संदेश सर्व पालकांना पाठवला, त्यामुळे सर्वत्र संताप पसरला। या विरोधात पालक व नागरिकांनी शाळेबाहेर सकाळी 6:30 वाजता आंदोलन सुरू केलं। आंदोलन इतके पेटले की संतप्त लोकांनी शाळेची तोडफोड सुरू केली। यानंतर सौम्य लाठीचार्ज केला। या धूमचक्रीत आंदोलक हे बदलापूर रेल्वे स्टेशनवर आले व त्याने रेल्वे ट्रॅकवर ताबा मिळवला। यामुळे कल्याण कर्जत रेल्वे सेवा ठप्प झाली। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूर येथे येऊन आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। आरोपीला आत्ताच फाशी द्या अशी मागणी करत होते। यामुळे तब्बल 9 तास आंदोलन सुरू होतं। यानंतर मात्र लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी पोलिसांची कुमक रेल्वे ट्रॅकवर उतरवून सौम्य लाठीचार्ज केला व आंदोलकांना पांगवले। आंदोलकांची पळापळ झाल्यानंतर त्यांनी स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या कल्याण डेपोच्या बसची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। पोलिसांच्या गाड्या फोडल्या। या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्याचे व निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबल यांना निलंबित केलं, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिपाई यांनाही निलंबित करण्यात आलं आहे। या प्रकरणी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाला उशिरा जाग आली व त्यांनी या शाळेला नोटीस बजावली आहे। दरम्यान रात्री 8 वाजता या स्टेशनवर पहिली लोकल धावली। सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी आंदोलन पूर्णपणे थांबलं आहे असं म्हणता येणार नाही। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई।